मागणी करते. तुमच्या नेतृत्वाखाली महायुतीने महाविजय मिळवलेला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री तुम्हीच व्हावं अशी महाराष्ट्राची जनता मागणी करते. सर क्या त्याग बघा करने के लिए तैयार है? सुनो महाराष्ट्र की जनता का प्यार मुझे मिला. महाराष्ट्रातल्या जनतेचं मला प्रेम मिळालं, जे प्रेम आतापर्यंत कुणाला मिळालं नाही. सक्का लाडका भाऊ ही ओळख निर्माण झाली माझी, ही कमी नाहीये. त्यामुळे लोकांची भावना सहज आहे, लोकांची भावना मला साहजिक आहे की कारण मी पूर्णपणे ज्या काही योजना आपण लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी केल्या त्या त्यांना माहीत आहेत. मुख्यमंत्री म्हणून जे निर्णय घेतले ते त्यांना माहीत आहेत. त्यामुळे हा त्यांचा मोठेपणा आहे आणि त्यांना म्हणून धन्यवाद देतो मी. 3 दिवसानंतर आज तुम्ही खूप फ्रेश दिसताय, पत्रकारांना पण भेटताय. पण 3 दिवस एकनाथ शिंदे होते कुठे, का भेटत नव्हते? अरे तू तर मला फोन करत होता असं, मी तिकडे होतो, मी वर्षावर होतो, यांना भेटलो, या सगळ्यांना भेटलो. तुम्ही आहे ना असा सस्पेन्स वगैरे काय तयार करू नका. शेअरिंग कसं असणार? प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाला, निवडणुकीच्या आधी आपल्याला शब्द दिला होता हिंदी भाषेपणाचा. प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणालात की भाजपचा जो कोणी उमेदवार असेल त्याला तुमचा पाठिंबा असेल. याचा अर्थ असं मानायचा का की तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलेला आहे? अरे बाबा, आम्ही सगळे महायुतीचे लोक आहोत. मला पण त्यांनी पाठिंबा दिला ना 2.5 वर्ष. मला पण 2.5 वर्ष पाठिंबा दिला की नाही. तर जेव्हा आता महायुतीचा होतो आहे, मी काय सांगितलं, वरिष्ठ जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे आणि आमचं पूर्णपणे समर्थन त्यांच्या उमेदवाराला आहे. तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री केलं. अरे बाबा, तो आता तर मी काय सांगतोय, आता त्यांचा महायुतीचा उमेदवार जो असेल त्याला पाठिंबा द्यायला मी इकडे बसलोय ना. हा तुमचा विषय आता मी नंतर वरिष्ठ नेते चट्टानप्रमाणे आहे ना. आता पुन्हा पुढचं 5 वर्ष आपल्याला महायुतीचं सरकार चालवायचं आहे, काम करायचं आहे. त्यामुळे त्यांची मदत आपल्याला लागणारच आहे. मला एक मिनिट मला सांगायला आपल्याला मी एक आपल्याला एक उदाहरण सांगतो. केंद्र सरकार, मनमोहन सिंग सरकार काँग्रेसचं जेव्हा दिल्लीत होतं त्यांनी 10 वर्षात 2 लाख कोटी दिले होते. मोदीजींनी 10 वर्षामध्ये महाराष्ट्राला 10 लाख कोटी दिले. त्यामुळे त्यांचा पाठिंबा आहे आणि पुढे महायुती सरकारला देखील पाठिंबा त्यांचा. ऐसे चट्टान की तरह खडे रहेंगे. आप राज्य में रहेंगे या केंद्र में जाएंगे? अरे तो मगाशी विचारलं ना ते. आता एक मिनिट, चांगलं आपल्याला महायुतीचं सरकार स्थापन करायचं आहे आणि महायुती मजबूतीने पुन्हा राज्यामध्ये काम करायचं. अरे बाबा, उद्या आमची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये तिन्ही पक्षाची बैठक आहे दिल्लीला अमित भाईंच्या समोर. त्यामुळे सगळं त्या ठिकाणी चर्चा होईल आणि चर्चा होईल आणि त्यामध्ये निर्णय होईल. काय बरोबर आहे. तुम्हाला ईव्हीएमचं सांगतो मी. जेव्हा ते हरता झारखंडमध्ये काय होतं, ईव्हीएम बरोबर होता का? झारखंडमध्ये ईव्हीएम बरोबर होता, कर्नाटकमध्ये ईव्हीएम बरोबर होता, लोकसभेमध्ये ईव्हीएम बरोबर होता, लोकसभेत ईव्हीएम बरोबर होता का? आता हरल्यावर तुम्ही रडीचा डाव काय खेळताय?
शिंदे साहब, आप राज्य में रहेंगे या केंद्र में जाएंगे? अरे बाबा ऐका, तुम्हाला मी सांगतो आजचा दिवस काय आहे. और इस बीच बड़ी खबर आपको दे रहे हैं, महाराष्ट्र के कार्यकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का बड़ा बयान इस प्रेस कॉन्फ्रेंस में सामने आया. मुझे बीजेपी आलाकमान का फैसला मंजूर है. एकनाथ शिंदे ने कहा, बीजेपी के सीएम को हमारा पूरा समर्थन, बीजेपी की 132 सीट के सामने हमारा सरेंडर. एकनाथ शिंदे ने बड़ा बयान दे दिया है. देखिए, महाराष्ट्र में बीजेपी का मुख्यमंत्री मंजूर है. लगातार महाराष्ट्र में सीएम पद को लेकर संशय बरकरार था, उसको क्लियर करते हुए कहीं ना कहीं एकनाथ शिंदे नजर आए हैं. उन्होंने कहा कि बीजेपी का जो भी फैसला होगा हमें मंजूर है. बीजेपी आलाकमान का फैसला एकनाथ शिंदे को मंजूर है. बीजेपी के सीएम को हमारा पूरा समर्थन है. एकनाथ शिंदे ने कहा, बीजेपी के 132 सीट के सामने एकनाथ शिंदे ने कहीं ना कहीं बीजेपी का सीएम मंजूर किया है. और देखिए, लगातार महाराष्ट्र में सीएम पद को लेकर संशय बरकरार था. लगातार ये जो तस्वीर थी वो क्लियर नहीं हो पा रही थी, लेकिन आज एकनाथ शिंदे ने प्रेस कॉन्फ्रेंस की और इस प्रेस कॉन्फ्रेंस में वो ये साफ करते हुए नजर आए हैं. और चलिए, इसी पर ज्यादा जानकारी के लिए हमारे साथ वरिष्ठ पत्रकार विनोद यादव जुड़ चुके हैं. बहुत बहुत स्वागत है आपका विनोद जी. देखिए, लगातार जो तस्वीर कहीं ना कहीं महाराष्ट्र से सामने आ रही थी, सीएम पद को लेकर संशय बना हुआ था, लेकिन आज एकनाथ शिंदे ने ये क्लियर कर दिया है कि बीजेपी आलाकमान का जो भी फैसला होगा हमें मंजूर है. क्या कहेंगे? देखिए, देर से आए दुरुस्त आए, यह होगा एकनाथ शिंदे के लिए एक वाक्य में रिएक्शन. एकनाथ शिंदे को कोई भाजपा ने अपने मन से मुख्यमंत्री 2019 के बाद के इलेक्शन में नहीं बनाया था. भाजपा को महाराष्ट्र में अपनी सत्ता चाहिए थी. आने वाले मुंबई कारपोरेशन इलेक्शन को उनको जीतना है. इसके लिए वहां पे वो सत्ता परिवर्तन करना बहुत जरूरी था. ऑपरेशन लोटस इसके पहले कई बार किया गया था, वो फेल हो रहा था. और जब एकनाथ शिंदे ने वो साहस दिखाया उद्धव ठाकरे की शिवसेना को तोड़ने का, तो उसके इनाम के रूप में उन्हें मुख्यमंत्री बनाया गया था. और इस इलेक्शन में ऐसा था कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की जो रैलियां हुई, उसके अलावा जिस तरह से योगी आदित्यनाथ की रैली हुई और उनका जो वो एक बयान आया था, कटेंगे बटेंगे तो कटेंगे, तो वो जो बयान है वो लाडली बहना जितना ही असरकार था यहाँ पे. तो इसके लिए सत्ता में भागीदारी में तो एकनाथ शिंदे को बीजेपी को रखना था, पर मुख्यमंत्री की कुर्सी जो है उन्हें ही चाहिए थी, क्योंकि यह जो है आरएसएस का शताब्दी वर्ष भी है. तो आरएसएस की ओर से भी बीजेपी के बड़े नेताओं पे ये एक तरह से दबाव कहा जा सकता है कि महाराष्ट्र का मुख्यमंत्री इस बार भाजपा का होना चाहिए, क्योंकि 132 सीटें उन्होंने जीती है. और भारतीय जनता पार्टी के जो शीर्ष नेतृत्व थे उनके सामने भी एक समस्या ये थी, 132 सीट जीत के अगर वो मान लीजिए कि एकनाथ शिंदे को मुख्यमंत्री बनाते, तो जनता और उनकी पार्टी के जो कैडर है या विधायक है उनके बीच में बहुत गलत मैसेज जाता. इसके लिए एकनाथ शिंदे को मैदान से हटना पड़ा है. जैसा कि उन्होंने आज खुद कहा कि कल उन्होंने प्रधानमंत्री से बात की, अमित शाह जी से बात की. यानी कि जब उन्होंने प्रधानमंत्री और अमित शाह जी से बात की और वहां से इन्हें समझाया गया कि इस बार जो है भारतीय जनता पार्टी का मुख्यमंत्री बनेगा, तब जाके वो मैदान से हटे हैं. हालांकि वो पूरे मन से नहीं हटे हैं, क्योंकि उनकी बॉडी लैंग्वेज देखिए, उनका चेहरा देखिए, उनके शब्दों का चयन देखिए, उसके अंदर कहीं ना कहीं नाराजगी है. पर वो शब्द जो इस्तेमाल कर रहे हैं वो कह रहे हैं कि हम तैयार हैं. तो विनोद जी, कहीं ना कहीं देखिए, जो तस्वीर जो धुंधली थी वो अब साफ होती हुई नजर आ रही है, क्योंकि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से भी एकनाथ शिंदे मिले और उसके बाद ये सब क्लियर किया गया. चलिए, बहुत बहुत शुक्रिया आपका हमसे जुड़ने के लिए, तमाम जानकारी साझा करने के लिए.